नमस्कार, आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि आत्ता आपण मामाच्या घरी आलेलो आहे. मामाची घरी गौरी आगमन आहे आणि मी चप्पल नव्हती घातली पायात, त्याच्यामुळे सगळेच मला विचारत होते चप्पल का नाही घातली, चप्पल का नाही घातली. पण मी याच्या आधीच्या पण ब्लॉगमध्ये सांगितलं की जोपर्यंत बाप्पा आहेत घरी तोपर्यंत नाही घालणार आहे मी चप्पल, आहे काहीतरी कारण. तर आता मामाच्या इथे आलो आहे. मामाचं असं छानसं डेकोरेशन, गणपती बाप्पा बसलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी. तर मामीचा कॉल आला होता मला की गौरायांना साड्या घालायच्यात या म्हणून. गेल्या वर्षीचा ब्लॉग मी तो केलेला आहे की नाही मला पण नाही आठवत बरं का, की गौरायांना साड्या 2 वर्ष झालं बरं का मी येते इथे घालते साड्या. आई होती ना माझी तेव्हा, आई नानी आम्ही सगळे यायचो, किती वेळ इथे थांबायचो. गौरायांना अशी साडी तशी साडी, आईला इतकी हौस होती ना या सगळ्या गोष्टींची. आपण अशा काष्टा घालू, आपण तसं घालू, हे ते सगळ्या गोष्टी ती सांगायची. गौरायांना नटवणं, त्या स्वतः पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी करायची. पण ती गेल्यानंतर ठीक आहे, मग आम्ही कॉल करती आणि चिनू तर असतीच हेल्पला. मग गौरायांना साड्या घालायच्या होत्या. एक साडी आपल्याकडे एक्स्ट्रा आलेली होती आश्विका फॅशन यांच्याकडनं, तर ती साडी आपण गौराईला घालणार आहोत. ते कलरचा थोडा इश्यू होता, ते पार्सल आपल्याकडे आलं एक, तर ती साडी आहे. नाहीतर कोणाला वाटेल की मी घातलेली साडीच घालते की काय परत देवीला. तर हे बघा, हा ब्लाऊज पीस वगैरे त्या साडीतून आपण कापलेला आहे. तर आता ब्लाऊज पीस मी ते मोबाईलवरतीच बघितलं नेटला सगळं, की कसा ब्लाऊज पीस घालायचा गौरायांना, साडी कशी घालायची, त्या सगळ्या गोष्टी. ब्लाऊज पीस जॉईंट करून घेतला पिनेनी. आणि कॉटनची साडी, प्युअर कॉटन एकदम, त्याच्यामुळे इतका ब्लाऊज पीस तो चापून चोपून बसला ना, अजिबातसुद्धा त्रास दिला नाही कसं काय. आणि पुढे टी व्हीला लावलं होतं आम्ही, की म्हटलं नको चुकायला, परत गोंधळ व्हायला, कारण खूप टाईम लागतो या अशा गोष्टींना, त्याच्यामुळे टी व्हीला पण लावलं होतं. मग बघून आपलं चाललं होतं असं, अशी घालू तशी घालू. पदर वगैरे करून घेतला. आणि आजी आमच्या खाटेवरती बसलेलाच होता, आम्हाला त्या सांगत होत्या, गाईड करत होत्या, असं करा तसं करा. मग त्यांच्या त्या जुन्या आठवणी की आम्ही असं करायचो, हे गोष्टी एवढ्या जुन्या आहेत. कमरपट्ट्याचं सांगत होत्या की कमरपट्टा इतका जुना आहे, असं तसं त्यांचं पण होतं. मग ते जसं व्हिडिओमध्ये चालू होतं ना, त्या ताई जसं जसं करत होत्या तसं मग चिनून आम्ही पण ठरवलं की आपण तसंच करूयात. हे टॉवेल गुंडाळ, हे गुंडाळ, ते गुंडाळ, इतकं मजा मस्तीमध्ये सगळं चाललं आहे ना. आणि ते गौरायांच्या आगमनासाठी ते काय काय बनवायला लागतं, आणि मेथीची भाजी पण बनवायला लागते. तर मग मामीचं तेच स्वयंपाकाचं वगैरे चालू होतं, मागे किचनमध्ये होती. मग चालू होतं तिचं गौरी आगमन. ते करतात आदल्या दिवशी, मुखवटे आत घेतात, ते आता पुढे तुम्हाला दिसेलच त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि मी ह्या पूर्ण व्हिडिओला ओव्हरव्हॉइस केलेलं आहे, कारण हा व्हिडिओ मी नाही शूट केलेला, दुसऱ्यांना शूट करायला सांगितलं होतं, त्याच्यामुळं मग त्याच्यात काय सांगितलेलं नाही आहे. आणि ही मामाची बारकी मुलगी परी तुम्हाला माहिती आहे, बसली होती येऊन, तिला म्हटलं बस इथे माझ्या शेजारी, मस्त क्यूटशी रील बघत बसली होती तिने. आमचं चाललं होतं साडीचं, मामीचं काम आवरून मामी पण आली, मग थोडीफार मदत केली, कारण दोन गौरायांना 2 साड्या घालायच्या होत्या. परत त्यांना ते नटवणं वगैरे. आणि तृषाला मी नव्हतं आणलं, कारण तृषा स्कूलला गेली होती. मग आता तिचं इथलचं उरकून आपल्याला तिला आणायला जायचं होतं स्कूलमध्ये, त्याच्यामुळं म्हटलं आपलं पटपट करू इथलच्या सगळ्या गोष्टी. आणि मग परत नको तिचा टाईम व्हायला, आणि मग इथलचं पण अर्ध राहिला, मामीला पण नको वाटायला की निघून गेल्या असं तसं. मग त्याच्यामुळे चालू होतं माझं की पटकन, जेवढं पटकन होईल तेवढं पटकन आपण उरकून घेऊयात. आणि चिनूलासुद्धा क्लासला जायचं होतं. चिनू पण त्या आरी वर्कचे क्लास आहेत ना, त्या ॲडव्हान्स क्लास करते, तर तिला पण क्लासला जायचं होतं. तिचा बेस सगळा झालेला आहे. तुम्ही ब्लाऊज वगैरे वर्क केलेले ते सुद्धा बघितलेले आहेत, मी दाखवले ते 1-2 ब्लॉगमध्ये, स्टोरी इन्स्टाला वगैरे पण टाकली होती. खूप सुंदर ब्लाऊज वर्क करते बरं का. काही म्हणतात ना की काहींना डोकं असतं अशा गोष्टींमध्ये, तर तिला आहे खरंच. मी माझा अजून नाही घेतला वर्क करून, कारण काही गरजच पडत नाही आहे. आणि तिचं कॉलेज वगैरे पण असतं, म्हटलं काही सण वगैरे आता इथनं पुढं असतील ना, तर एखादा ब्लाऊज वर्क करून ठेवणार आहे. कारण माझ्याकडे ऑलमोस्ट सगळेच ब्लाऊज आहेत, की मग आता कोणता करू वर्क, कोणता कलर काय करू, ते सगळे प्रॉब्लेम आहे. मुंबईला जायचं आहे, चाललं आहे माझं नवरात्रामध्ये जायचं. गेल्या वर्षी आपण नवरात्रामध्येच गेलो होतो मामीकडे, तर ह्याही वर्षी चालले जायचं. मिलन तर म्हणतायत की जाच, पण तृषाला सुट्ट्या नसतात. ते आता विचारायला लागेल टीचरला कसं काय सगळ्या गोष्टी. मग सुट्टी जर मिळाली 4 दिवस, तर 1 दिवस जायला, 1 दिवस यायला, आणि 2 दिवस तिथे असं काहीसं करणार आहे आपण. बघू, आल्यास त्या पिरियडमध्ये मध्ये सुट्ट्या तर जाऊयात मुंबईला. आणि मग येतानाच आपण तिकडनं आहे ना ब्लाऊज पीस वगैरे फॅब्रिक नेहमीप्रमाणे घेऊनच येतो.
तर तसं घेऊन येऊच. आणि तुम्हाला बॅकग्राऊंड व्हॉईसला माझा सोडून बाकीच्यांचा पण आवाज येत असणार आहे, कारण मी ते बाहेर बसून व्हॉईस करत होते आणि येणारे जाणारे आपले आरडाओरडी गप्पा गोष्टी हे चालूच होतं, कारण गणपतीचा गोंधळ आहे त्याच्यामुळे त्यांचं ते गरबा आहे तेच सगळं चालू होतं. कारण आपल्या चाळीत पण गणपती बसलेला आहे, ते काही मी दाखवलं नाही तर कारण करू तरी काय काय शूट असं होतं. नैवेद्याचं पण मी भरपूर कमेंट होता की तुम्ही ताई रोज वेगवेगळे मोदक बनवता, प्रसाद बनवता, आमच्याशी शेअर करा. तर आता नाही होत शूट करणं पण आणि परत ते एडिटिंग, परत प्रसाद पण बनवणं, घरातलं सगळं बघणं. कारण कसं होतं असं फूड ब्लॉग केले ना, फूड ब्लॉग म्हणायच्या ऐवजी रेसिपीचं असं काय केलं ना शूट की त्याला स्पेशल टाईम द्यायला लागतो. मग ते रेसिपी बनवणं पटपट की मग शूट करायचं ते असं कन्फ्युजन होतं. तरी तृषा झोपली की मला हे काम आवरून घ्यायला लागतात, त्याच्यामुळे मी रेसिपी शूट केलं नाही. तर खूप छान इतकं चापून चोपून साडी बसली होती ना, मलाच खूप छान वाटत होतं बघून, असं दृष्ट लागेल अशी साडी होती. आणि ती वेगळी असती ना, हाफ पदर असा वरती असतो कमरेच्या तिथे, अर्धी साडी अशी ते किनार वगैरे येते. आता या साडीला मला काय म्हणतात नाही माहिती बरं का, मी एवढं लक्ष नाही दिलं की त्या ताईंनी सांगितलं असणार आहे ना, नऊवारी टाईपच काहीतरी पूर्ण असा काष्टा आलेला आहे. पण आपली प्युअर कॉटन असल्यामुळे खूप सुंदर इतकी चापून चोपून बसली ना, अशी वाटते की रेडीमेडच आहे. आता तुम्हालाही बघताना कळत असेल की किती मस्त किती परफेक्ट साडी बसली, कारण ही कॉटन होती म्हणून. पण दुसरी जी साडी मामीने काढून ठेवली होती ती साडी अशी जरा सुळसुळीत अशी चरबट कापडाची होती, सुळसुळीत, आणि ही आपण घरनं आणलेली कॉटन. आता मागं जो आता ते आहे सगळं ते व्यवस्थित लावून घ्यायचं असं चिनूला सांगत होते मी. तर आता सगळं साडी प्रॉपर झाली आहे, खूप छान वाटते खूप. तुम्हीही कमेंट करून सांगा की साडी खरंच आम्हाला जमली आहे का. आता व्हिडिओ दिसते की जमलेली आहे म्हणून, कुठेच असं काय बांगा बोंगा किंवा काहीच गोष्टी झाल्या नाही. खूप शेप वगैरे इतका मस्त आला आहे ना ते गौराईचा, खूप सुंदर. मला तर खूप मस्त वाटलं, असं नुसतं बघू वाटत होतं, मलाच छान वाटत होतं बघताना. बघा पूर्ण साडीचा असा व्हिडिओ काढलेला आहे, घातली असं वाटत नाही, रेडीमेडच आहे की काय असं वाटतंय. ते खूप छान. ते वरती मुखवटा वगैरे त्या सगळ्या गोष्टी येतील, ते मामी वगैरे लावेल नंतर. साईडचं त्या प्लेट वगैरे खूप छान. पहिल्यांदा ट्राय केलं मी ही अशी साडी. आणि ही दुसरी साडी होती, याचा कलर वगैरे पण व्यवस्थित नव्हता. पण दरवर्षी मामी काय करते, कोऱ्या साड्या देवीला घालते, आपण घातलेल्या नाही घालत. पण ती माझ्याकडे एक कोरी होती, 2 वर्ष झालं मीच साड्या देते गौरायांसाठी. कोऱ्या साड्या आपल्याकडे असतातच, कारण मी फॅब्रिक डायरेक्ट घेऊन येते. पण ह्या वर्षी नव्हतं, त्याच्यामुळे एकच साडी होती माझ्याकडे, ती मी घेऊन आले होते. आणि मामीकडे एक होती, ती मामीनी मग दुसऱ्या गौराईला पण आम्ही रेडी केलं. ते काय शूट केलं नाही प्रॉपर. आणि त्यात ते बाहेर नेल्यात गौराया, ते काय काय करतात ते मला नाही प्रॉपर माहिती, ते मला सांगता येणार नाही. पण बऱ्याच जणांच्या घरी गौराया बसतात, तर त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असेल की बाहेर गौराया न्यायच्या, त्यांचं स्वागत करायचं आपल्या घरामध्ये, असं काहीसं होतं ते. मग 5-6 जणींना बोलवलं होतं, सवासनींना हळदी कुंकू वगैरे लावायला. आणि मी आहे त्या ड्रेसवर आलेले, पटकन घरातली कामं वगैरे तृषा गेल्यावरती आवरून. ह्या गोष्टी माझ्या डोक्यातच नाही आल्या की हे असं पण आजच असतं की काय. हे असतं हे माहीत होतं मला, दरवर्षी मामीचं असतं ते असतं डोक्यात, पण आजच असतं हे माहीत नव्हतं. मग साड्या घालायच्या गौरायांना म्हणून मी तसंच आले, नाही तर साडी वगैरे जरा व्यवस्थित घालून आले असते, कारण सवासनी म्हणल्यावरती असं पूजा वगैरे असल्यावरती साडी पाहिजेलच. हे माझ्या डोक्यात नव्हतं, त्याच्यामुळे मी ड्रेसवर तशीच आले होते. पण ठीक आहे, आता काही वेळेस होऊन जातं काही गडबडीत. नाहीतर असं कुठे काही कार्यक्रम किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील सणसूद, तर मला जसं जमेल तसं मी साडी घालतच असते. मग आता 5 जणींनी ते छान आहे ना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. आणि मिलनचाही कॉल आला की तृषाला आणायला जायचं आहे, मग तू कुठे आहे काय नाही का विचारत होते. त्यांना वाटलं की मी घरी गेले की इकडेच आहे मामाकडे, तर म्हटलं मला इकडेच घ्यायला या, मग तसंच आपण तृषाला घ्यायला जाऊयात, मग घरी जाता येईल. तसं गौरायांना आता आतमध्ये साड्या घालून झालेल्या आहेत, मुखवटे वगैरे आतमध्ये नेल्यावरती मग ते बसून सगळ्या गोष्टी करता येतील. देवीला हळदी कुंकू वगैरे झाल्यावरती मामीने पण आम्ही जेवढ्या होतो तेवढ्या सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं. आणि आजी बऱ्याच वर्षापासून करती वाटतं हे गौराईचं, त्याच्यामुळं अशा परफेक्ट करणं, विधी रीती रिवाज सगळं जुन्या लोकांचं त्यानुसारच करायचं असं आजीचं सगळं असतं.
नाव घ्यायला लागतं तिथं पद्धतीने एक पाणी टाकायचा. बाळाला घ्या ना. आता हे खरं तर बऱ्याच जणांना माहीत असेल, माझ्यापेक्षाही सगळ्यांना ह्या गोष्टी माहीत असणार आहेत. पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते मी की आज मी जे बघितलं, जे मला जे कळालं ते की हे असं पाऊल हाताचे ठसे उठवायचे शुभ पाऊलं, आणि प्रत्येक आपल्या घरामधले जे पुरुष मंडळी आहेत जुने, म्हणजे मामीच्या ताज सासरे मग त्यांचे मिस्टर, त्या परत त्यांची मुलं, या सगळ्यांची नावं घ्यायची की गौराई कुठं चालली. मग आता मामाचं नाव आहे आनंद, तर म्हणायचं आनंदरावांच्या वाड्यात. असं होतं ते सगळं, जे मी ऐकलं, जे मी बघितलं ते तुमच्याशी शेअर करते. की असं प्रत्येकाचं नाव मामी घेत होती, पावलं उठवत होती, आणि त्या मागे ज्या मुखवटे घेऊन येतात त्या विचारत होत्या की गौराई कुठे चालली. तर मामी मग नाव घेऊन तर सांगत होती की यांच्या वाड्यात, त्यांच्या वाड्यात, असं काहीसं. लक्ष्मी कुठे चालल्या? रुद्राच्या वाड्याला. खरं तर हे असं जे काही माहीत नसतं ते बघायला खरंच आहे ना खूप असं भारी वाटतं, वेगळं काहीतरी आपण बघतोय. कारण हे काय रोज नेहमी नाही बघायला भेटत. आणि गौराई काय जास्त लोकांच्या घरी पण इकडे बसत नाही. आम्ही ज्या गावात राहतो त्या गावात आहे ना जास्त लोकांच्या घरात गौराई बसत नाही. असं भरपूर ठिकाणी की ज्याच्या घरोघरी गौराई असती, अशी बरीचशी गावं आहेत. पण इकडे आम्ही ज्या गावात राहतो तिथे नाही बरं का शक्यतो. बसवतात ज्यांना हौस आहे किंवा ज्यांच्या आधीपासून बसवणं, भरपूर वर्षांपासून बसवतात, सासू सासरे त्यांच्या काळापासून ते अजूनही बसवतात. तर असं काहीच गौराईंना घरात घेऊन आलो, आणि बाकीचं आता ते इकडे तोंड करून त्यांना घरात बसवायचं वगैरे त्या सगळ्या गोष्टी. तिचं ब्लाऊज चुकलंय थोडंसं. परत येशील ना इकडं? हो ग, 4 वाजता. निघाला का? टाचणी लाव ना, टाचणी घेतो. हिला पत्र्याचं काहीतरी हे कापायला लागेल दोरी. ठेवला तर चालेल ना? काय ठेवलं कापतील ना, तो काय पदर आहे. चलो तिला जागेवर नीट कर. आता ही रेडीमेडच वाटते आहे ना. ही इकडं ती तिकडे ठेवायची का? कारण की दिसतंय काय दिसतंय, पुढं ठेवलं तरी दिसत येते ना, कोपऱ्यात येते ना, या साईड जागा चेंज. गौरांना वरती जागेवरती बसवलं, कारण मुखवटे घरी घेऊन आल्यावरती त्यांना आवरायचं वगैरे, रेडी करायचं, ज्वेलरी घालायची, मुखवटे बसवायचे. आणि उद्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. हळदी कुंकवा, पुरणपोळीचा स्वयंपाक, त्या सगळ्या गोष्टी, सवासण्यांचं जेवण, भरपूर काय काय असतं.
उद्या मामीच्या इथं बराच राडा असणार आहे. उद्या कदाचित आपल्याला जायला नाही भेटणार. मी फक्त 5 मिनटं जाऊन येणार आहे मामीकडं, फक्त दर्शन घेऊन. काय आता सकाळपासून नाही थांबायला भेटणार आहे, कारण तृषाच्या स्कूलमध्ये पण जायचं आहे, त्याच्यामुळं नाही भेटणार आहे जायला. ते स्कूलचं वगैरे मी काय शूट करणार नाही. स्कूलमध्ये थोडंसं कार्यक्रम आहे, मग त्याच्यामुळे तिकडे पण थोडंसं जाऊन येणार आहे स्कूलमध्ये. परत घरचं पण मग गणपती बाप्पा वगैरे दार एक तर बंद करायला नाही लागत. दिवसभर आपण दार नाही बंद करत, उघडंच असतं. तरी आज मामीकडे गेले होते ना, मी फक्त दार लोटून घेतलं होतं ना. आपल्या 1 नंबरवाल्या ताई असतात, ते लक्ष ठेवतातच घरावरती. ते कसं नको वाटतं की बाप्पा घरात आहे ना, आपण कोंडून जायचं. ह्या सगळ्या गोष्टी जर एकदमच इमर्जन्सी असेल, काही विलाज नसेल, लक्ष द्यायला कोणी नसेल, तरच मग दार बंद करून जायचं. नाही तर रात्री झोपायला जेव्हा आपण लाईट ऑफ करतो तेव्हाच मग डायरेक्ट आपण कडी लावून टाकतो दाराला. नाहीतर सकाळी उठल्यापासून नसते शक्यतो बरं का. आणि कसं दुपारी वगैरे ना लोटून घेतो दार, कारण हवेने जास्त जर वाजलं धडधड तर कापड लावून गुंतून टाकायचं, असं करते मी. पण असं प्रॉपर आपण जायचं बाहेर आणि गणपतीला असं दार लावून कोंडून घ्यायचं, या गोष्टी नको वाटतात. त्याच्यामुळं नाही घेत मी. त्याच्यामुळं आता उद्या काय माहिती येतोय की नाही इकडे, मामीकडे यायला जमते की नाही मला. तर आज सकाळी 7चा छान ब्लॉग होता. छान वाटलं बरं का, वेगळं काहीतरी. गौराया पण रेडी झाल्या छान, चिनूनी सगळं आवरलं त्यांचं. तर चला असेच छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. असेच चॅनेलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या. आजी होती, बारका मामा होता, बसले होते सगळे. कसं काय मजाक मस्करी चालू होती. गौरायांचं फेस असं तसं, हे नीट करा ते नीट करा, खाली बसलेले मंडळी आम्हाला सांगत होते. आणि मी हा थोडासा व्हिडिओ शूट केला होता मी. चला बाय बाय.